सभापती महोदय, एखाद्या देशाला युद्ध करून पराजित करण्यापेक्षा डोके वापरून तेथील जनतेला फुकटच्या अन्नधान्याची सवय लावून आणि शिक्षणापासून वंचित ठेवल्यास त्या देशाला गुलामगिरीकडे नेता येते अशी काही परिस्थिती या राज्यामध्ये आपल्याला दिसून येते आहे। भारतीय राज्यघटना कलम 45 नुसार 14 वर्षाखालील प्रत्येक मुलामुलीला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हे केंद्र आणि राज्य सरकारला बंधनकारक आहे। या महाराष्ट्रामध्ये शिक्षण हक्क कायदा 2009 RTE लागू झालेला आहे आणि RTEतील धोरणानुसार किंवा कलमानुसार या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे खाजगी कॉन्व्हेंटमध्ये मिळावं यासाठी 25% विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि त्याची फीस देण्याची जबाबदारी ही शासनाची असते। परंतु आजच्या घडीला RTE शुल्क प्रतिपूर्ती जवळपास 2200 करोड रुपये शासनाकडे देणे बाकी आहेत आणि त्यामुळं या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संस्थाचालक किंवा प्राचार्य प्रवेश देत नाही। त्यामुळं गोरगरिबाचे विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे। या ठिकाणी टप्पावाढ अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये 14 ऑक्टोबर 2024ला शासनाने शासन निर्णय काढलेला होता आणि त्या शासन निर्णयामध्ये या महाराष्ट्रातील 100% अनुदानित सैनिकी शाळांमधील टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांना अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये उल्लेखित केलेलं होतं। परंतु 25 सप्टेंबर 2025ला जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये मात्र या सैनिकी शाळेतील टप्पा अनुदानावरती ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्यांना मात्र या अनुदानापासून शासनाने वंचित ठेवलेला आहे।